मित्रांनो, आपल्याला पृथ्वीवर इतके सारे संसाधन देवाने दिलेले आहेत, पण अनेक वेळेला कसं होतं ना की गृहीत धरलं जातं. सूर्यप्रकाश, हवा, वनस्पती, पाणी हे सगळं आपल्याला मुबलक प्रमाणात मिळालेलं आहे, परंतु हे जे निसर्गाचे आशीर्वाद आपल्याला परमेश्वराने दिलेले आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष तर करतोच, परंतु मोठ्या प्रमाणात आपण याचा ऱ्हास करतोय. आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमाची बांधणी केली गेलेली आहे. ही खरं म्हणजे धोक्याची घंटा आहे. आपल्या पुढच्या पिढीच्या डोळ्यामध्ये अश्रूचं पाणी येईल त्याच्या आधी आपण खरोखरीच पाणी वाचवलं पाहिजे. नीलमताईंनी याच्या आधीही पाण्याविषयीचे अनेक कार्यक्रम केलेले आहेत आणि आज बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा आपण सतीशजी खाडे यांना इथं बोलवलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन तर आपल्याला लाभणारच आहे. त्यांचं कार्य अतिशय मोठं आहे. रोटरी आणि रोटरीच्या बाहेरही त्यांनी पाण्याचा जागर खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. म्हणजे कुठेही जर पाण्याचे प्रॉब्लेम ह्याच्याविषयी जर काही कोणाला मार्गदर्शन हवं असेल तर रोटेरियन खाडे यांचं नाव सर्वप्रथम सगळ्यांच्या तोंडी येतं. त्यांची थोडक्यात माहिती मी करून देते. सतीशजी काम खूप मोठं आहे, त्याच्यामुळे आम्हाला एवढी मोठी तुमची इंट्रोडक्शन द्यायचं अवघड आहे, तरी मी प्रयत्न करते. तसे तर पेशानी हे सिव्हिल इंजिनियर आहेत. 1991 पासून बांधकाम व्यवसायात होते आणि 2001 पासून ते रोटेरियन झाले. रोटरीमध्ये त्यांनी भरपूर काम केलं आहे. प्रेसिडेंट होते सिंहगड क्लबचे आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131ला विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. रोटरीच्या माध्यमातून पाणी आणि पर्यावरण याच्यावर गेले 9 वर्षापासून ते काम करत आहेत. रोटरी पुणे डिस्ट्रिक्ट 3131च्या 95 क्लब्सबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुणे आणि लगतच्या जिल्ह्यातील 80पेक्षा अधिक गावात पाणीविषयक कामात पुढाकार आणि योगदान आहे. जलसंवाद या मासिकाचे ते संपादक आहेत आणि गेली 17 वर्ष जलसाक्षरता विषयाला समर्पित हे मासिक ते खूप हिरिरीने चालवतात. अभिनव जलनायक पाणीविषयक 18 तंत्रज्ञ आणि त्यांचे तंत्रज्ञान याचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. भारतीय जलसंस्कृती मंडळ या पुणे शाखेचे ते अध्यक्ष आहेत आणि माजी विद्यार्थी संघटना प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज याचे ते माजी विद्यार्थी आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. पर्यावरण रक्षक पुरस्कार 2019 साली आणि तरुण भारत संघ अलवर राजस्थान. डॉक्टर PA इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, ग्रामविकास पुरस्कार लुपिन फाउंडेशन भरतपूर राजस्थान. ही त्यांची अतिशय थोडक्यात ओळख आहे. त्यांचं कार्य खूप प्रचंड मोठं आहे. 2016 साली त्यांनी एक 8 दिवसांचा एक मोठा कार्यक्रम केला होता आणि 8 दिवस सतत भारतभरातील जे इतके दिग्गज व्यक्तिमत्व त्यांनी एकत्र आणले होते आणि जलजागर त्यांनी केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मी स्वतःही होते. सो रोटेरियन खाडेजी, वेलकम ऑन द डायस. सर्वांना नमस्कार. रोटरीची मीटिंग असल्यामुळे प्रेसिडेंट दीप्ती, तुझी सेक्रेटरी, रोटरी क्लब नॉर्थचे सगळे सभासद आणि इथे जमलेल्या सर्व रसिकांनो, खरं तर डॉक्टर अनघा यांचा सुस्वर ऐकण्यासाठी जास्त लोक आले असावेत असा माझा समज आहे. पण मध्ये मला बोलण्याची संधी आहे आणि हीच तर नीलमजी बेंडेंची वैशिष्ट्य आहे. कारण यापूर्वी सुंदर गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये पाण्याविषयी निवेदन करण्याचा एक कार्यक्रम आणि हा हाऊसफुल कार्यक्रम आम्ही यापूर्वी केला आणि कल्पना फक्त नीलम बेंडेंना सुचू शकते आणि यशस्वी होऊ शकते. गाण्यांचे त्यांनी स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग किंवा श्रोतृवर्ग तयार केलेला आहे. इवन आम्ही ऑनलाईन ज्यावेळी करोना काळामध्ये ऑनलाईन कार्यक्रम घेतला त्यावेळी मी तो अनुभव घेतलेला आहे. नीलमजी, तुमचं विशेष कौतुक आणि अभिनंदन आहे. कारण अशा प्रकारे कार्यक्रम गुंफणं आणि त्याला लोक येतील ही खात्री बाळगणं हे याबद्दल मला तुमचं कौतुक केलं पाहिजे. कारण आल्या आल्या मी म्हटलं की वर्किंग डे 5 वाजता आणि कोण येणार, पण इथं हाऊसफुल झाला कार्यक्रम. त्यामुळे आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल मी विशेष आभार मानतो. क्रांतीने सुरुवात केलेलीच आहे. क्रांतीने जे सांगितलं की आपले रिसोर्सेस
आणि टायटल पण आपण किंवा शीर्षकही आहे व्याख्यानाचं की आपण सगळे टायटॅनिकचे प्रवासी. 15 दिवसापूर्वी जगातली एक उत्तम घटना नोंदवली गेली आणि त्याचं श्रेय भारतीय माणसांकडे आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान किती वाजून किती मिनिटांनी किती सेकंदांनी उतरणार आहे हे खूप आधीच गणित करून ते मांडलं आणि अगदी त्याचप्रमाणे घडलं. सेकंदाचा सुद्धा त्याच्यामध्ये फरक पडला नाही. इथपर्यंत मानवी बुद्धीचा ची प्रगल्भता प्रज्ञा इथपर्यंत पोचलेली आहे. त्याचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आणि हाच मुद्दा घेऊन मी पुढे जातो. अति तिथे माती ह्याच बुद्धीने आज आमच्या सृष्टीचं आणि पृथ्वीचं काय केलं आहे हे मी वेगळं सांगायला नको. तरी पण काही वानगी दाखल आपल्याला उदाहरणं सांगतो. ग्लोबल वॉर्मिंग हा गुळगुळीत कानाला आणि बोलायला गुळगुळीत झालेला शब्द आहे. तरीसुद्धा कान देऊन ऐका. 2018 उत्तर ध्रुवावर जे निगेटिव्ह मायनस टेम्परेचर असतं त्यात तब्बल 18 ते 20 डिग्रीचा फरक पडला आणि गॅसवर बर्फ वितळायला ठेवावा असा बर्फ वितळू लागलं आणि धापेदान आणले. जानेवारी 2019 ऑस्ट्रेलिया. आपल्याला नॉर्मली ऑस्ट्रेलिया हा थंड प्रदेश वाटतो किंबहुना आहेच, परंतु जानेवारी 19 ऑस्ट्रेलियाचं टेम्परेचर 50 डिग्रीच्या पुढे गेलं. हजारो घोडे, हजारो शहामृग, हजारो कांगारू पक्षी मृत्युमुखी पडले. लाखो मासे या 50 डिग्रीला सस्टेन होऊ शकले नाही, समुद्रावर तरंगू लागले. 2020 फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये सर्वप्रथम फॅनची विक्री झाली. सिलिंग फॅन माहीतच नव्हतं इथे जे टेम्परेचर होतं. त्याच काळामध्ये काश्मीरमधलं टेम्परेचर, काश्मीरसुद्धा हीच परिस्थिती, 35 डिग्री टेम्परेचर गेलं आणि फॅनची एजन्सी पहिल्यांदा काश्मीरमध्ये सुरू झाली. युरोपमध्ये लागलेले वनवे आणि दक्षिण अमेरिकेत लागलेले वनवे आपण वरचेवर आज टी व्हीवर बघतो आहोत, बातम्या वाचतो आहोत. ह्याचे आणखी हवामान बदलाचे किंवा ग्लोबल वॉर्मिंगचे 2 टोकाची उदाहरणं तुम्हाला सांगतो. आपण शाळेत असल्यापासून शिकत असतो की जिथे भरपूर डोंगर असतात, जिथे भरपूर झाडं असतात तिथे हमखास पाऊस पडतो. आणि कॅलिफोर्नियात आपल्या कोकणापेक्षाही अधिक डोंगर आणि अधिक झाडी आहेत, परंतु तिथे 2006 ते 2017पर्यंत 11 वर्ष दुष्काळ होता. 11 वर्ष कॅलिफोर्नियात दुष्काळ होता. आणि त्याच्या उलट 2018 साली आपल्या सगळ्यांच्या मोबाईलवर एक क्लिप फिरत होती. दुबईमध्ये किंवा मिडल ईस्टमध्ये संपूर्ण वाळवंट, कुठेही झाडं डोंगराची लवलेशी नाही, तिथे गुडघाभर पाणी साठलेलं इतका पाऊस झालेला होता. ही 2 उदाहरणं ग्लोबल वॉर्मिंग किंवा हवामान बदलाची उदाहरणं सांगायला पुरेसं आहे. परदेशातलं काय, आपल्याकडे काय घडतंय? 2020-21 एका वर्षामध्ये 4 चक्रीवादळं. एका वर्षात अरबी समुद्रावर क्वचित चक्रीवादळ येतं, अरबी समुद्रावर 2 चक्रीवादळ येऊन गेली. 10 वर्षातून एकदा ढगफुटी होते. आपण उत्तराखंड किंवा सांगली कोल्हापूर पाहिलं, 10 दिवसात 2दा ढगफुटी झाली. आलंय, दारात आलंय, इमॅजिनरी नाही आहे, आपल्या दारात आलंय. त्याचा आणखी काही परिणाम सांगतो. मागच्या वर्षी आंबे, म्हणजे हा परिणाम फक्त पावसाचा वाऱ्याचा नाही आहे. आंबे झाडाला लागलेले गळून गेले. टेम्परेचर आम्ही म्हणतो काय 1.5-2 डिग्रीने काय फरक पडणार आहे? काहीतरी तुमची चर्चा चालते. 1.5 आणि 2 डिग्रीने असा काय फरक पडणार आहे? परंतु हे लक्षात घ्या, अधोरेखित करा, ॲव्हरेज टेम्परेचर 2 डिग्रीने बदलणार आहे, 1.5 डिग्रीने बदलणार आहे. कारण उत्तर ध्रुव आर्टिक प्रदेशामध्ये, अंटार्क्टिकामध्ये -40 डिग्री आहे आणि मॅक्झिमम आपण 45-50 पर्यंत. याचं ॲव्हरेज 2 डिग्री वाढणार आहे. म्हणजे त्याचा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता की टेम्परेचर व्हेरिएशन किती येणार आहे. हे
ऊसाचं सुद्धा उत्पादन यावर्षी म्हणजे गेल्या सीझनला निम्म्याहून कमी आलं. भरपूर पाणी, भरपूर अनुकूल वातावरण म्हणजे तथाकथित खतं किंवा हे सगळं टाकून सुद्धा ऊसाचं उत्पादन निम्म आलं. आकलन होत नाही आहे. हे का झालं आहे त्याचं काही प्रेडिक्शन होत नाही आहे. असंच ठिकठिकाणी अन्नधान्याच्या बाबतीत सुद्धा भरतं आहे. काही ठिकाणी फुलोरा येतो आहे, फुलोराच येत नाही. आला फुलोरा तर फळ धरत नाही, फळ धरलं तर ते टिकत नाही. सुरुवात झालेली आहे, त्याचे रिझल्ट मिळायला. हे दृश्य परिणाम आहेत. अदृश्य परिणाम काय आहेत? नसलेले, आपल्यापासून दूर असलेले परिणाम काय आहेत? आपल्या पुढे एकच बातमी येते की समुद्राकाठी असलेली शहरं किंवा बेटं पाण्यात जातील. एवढं एकच आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचे रिझल्ट माहिती आहेत. आणि आमची माध्यमं, आमचे नेते, आमचे शास्त्रज्ञ याच्यापुढे चर्चा करायला तयार नाही. प्रत्यक्षात काय, आपल्या कोकणात एक डोंगर आहेत समुद्राच्या बाजूला, पण जगामध्ये सगळीकडे अशी परिस्थिती नाही आहे. ज्यावेळी अंटार्क्टिकाचा सगळा बर्फ आणि इव्हन हिमालयातला सुद्धा बर्फ वितळतोय. अंटार्क्टिकाच वितळतोय असं नाही आहे. जिथे जिथे या उंचावर बर्फ आहे तो सगळा वितळतोय, तो समुद्रात येतोय. म्हणजे तिथलं पाणी संपणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नद्या आटणार आहेत, कोरड्या पडणार आहेत, दुसरी. आणि तिसरी गोष्ट, मग फ्लड म्हणजे हे वाढणार आहे समुद्रातलं. आणि आपण फक्त विचार करतो की शहरं बुडणार आहेत. ह्याच्या पलीकडे काय होणार आहे? समुद्राच्या बाजूला असलेली जी जंगलं आहेत त्या जंगलांमध्ये सगळं खारं पाणी पसरणार आहे. खारं पाणी पसरल्यामुळे ही झाडं आपोआप मरणार आहेत. ही झाडं तुम्ही जगाचा नकाशा डोळ्यासमोर आणा, समुद्रकिनारा डोळ्यासमोर आणा, झाडांची संख्या एकूण स्क्वेअर किलोमीटर, आणि यातनं ते कार्बन डायऑक्साईड शोषण घेण्याचं जे क्वांटम लक्षात घ्या. यातनं काय होणार आहे? ऑक्सिजन सोडणं बंद, कार्बन डायऑक्साईड शोषणं बंद, म्हणजे हवेतला कार्बन डायऑक्साईड आणखी वाढणार आहे. बाय द वे, ग्लोबल वॉर्मिंग मला असं वाटतं सगळ्यांना माहिती असावं की हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन वाढत असल्यामुळे इन्फ्रारेड लाईट जो आहे ते प्रकाश किरणं सूर्यामधनं आपल्याला येतात, ते शोषले जातात आणि हवेचं टेम्परेचर वाढतं. याला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. तेव्हा कार्बन डायऑक्साईड किंवा मिथेन जेवढं वाढेल तेवढं आपलं वॉर्मिंग, ग्लोबल वॉर्मिंग वाढणार आहे. जंगलांची अवस्था काय होणार आहे? जंगल जळून जाणार आहेत, जळून जातील आणि त्यातून पुन्हा कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं चक्र हे व्यस्त होणार आहे. पाऊस आणि वाऱ्यांची काय अवस्था आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या ह्या सिच्युएशनमध्ये? हा एल निनो आहे ना, आता चर्चा चालली. हा एल निनो समुद्राच्याच पाण्यामध्ये फक्त 0.5 डिग्री सेल्सिअसचा फरक झाल्यामुळे जगामध्ये एवढे बदल होतात. 0.5 समुद्रामध्ये. ज्यावेळी याच्यात 1.5-2 डिग्री होतील त्यावेळी मुद्दा काय आहे की जमीन लवकर तापते, लवकर थंड होते, पाणी उशिरा तापतं, उशिरा थंड होतं, आणि यातून वाऱ्यांची निर्मिती होते. ही वारे जेव्हापासून म्हणजे हजारो लाखो वर्षापासून हे वायुचक्र चालू आहे. हवा गरम होते, वर जाते, आणि तिची जागा घेण्यासाठी दुसरी हवा येते, यातनं वाऱ्यांची निर्मिती होते. हे वर्षानुवर्षे लाखो वर्ष चालू आहे. पण आत्ता काय झालं गेल्या 500 वर्षात इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन किंवा औद्योगिक क्रांतीमुळे, ॲटोमोबाईल इंडस्ट्री आणि इतर इंडस्ट्रीमुळे, विशेषतः ऊर्जा, आपल्याला इलेक्ट्रिसिटी जी पाहिजे त्या याच्यामध्ये ज्या प्रमाणात हवेचं गरम होण्याचं चक्र बिघडलं आहे, आणि अनपेक्षित जागी हवा गरम होते, ती वर जाते आणि तिथे वारा येतो. आणि मग सूर्य तोच आहे, समुद्र तोच आहे, वाफ होते आहे, ढग बनत आहेत, तरी पाऊस का नाही? किंवा पडला तर एका जागी खूप पडतो. कारण हे ढग जे निर्मिले जातात ते वाहण्यासाठी वारा काम करतो. हे वाऱ्यांची ताकद कमी जास्त झाली आहे, कारण मध्येच कुठेतरी हवा गरम होऊन वर जाते आणि वाऱ्यांची ताकद कमी झाली. यातून काय झालं आहे? कुठेतरी भरपूर, हा कॅलिफोर्निया किंवा दुबईचं जी गंमत झाली आहे, निगेटिव्ह गंमत म्हणूया आपण, ती याच्यामुळेच झाली की वारे आणि पाऊस हा अनइव्हन झाला आहे. अजून तर ही सुरुवात आहे. दुर्दैवाने हे कंटिन्यू न हो यासाठी आपली ही चर्चा आहे. परंतु काय होऊ शकतं याचं हे एक साधं उदाहरण आहे. जमीन आणि पिकांची मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की काय होतं आपण AC गाडीत जातो, ACत राहतो, झाडाखाली बसतो, किंवा आपण उन्हापासून स्वतःला संरक्षण करतो. परंतु हवा तापते, जमीन तापते, जमिनीमुळं
जमिनीतले जीवाणू, जमिनीतल्या बुरशी ज्या खरोखर झाडांना अन्न पुरवतात, त्या टेम्परेचरला सस्टेन होऊ शकत नाही. अन्नद्रव्य झाडांना मिळू शकत नाही, झाडं टिकू शकत नाही, टिकली तरी फळं देऊ शकत नाही. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम हा प्रॉडक्टिव्हिटी, जंगलाची, झाडांची, पिकांच्या प्रॉडक्टिव्हिटीवर सुद्धा होतो आहे आणि होणार आहे. त्यामुळे 0.5 किंवा 1.5 डिग्रीने काय फरक पडणार आहे अशी चर्चा व्यर्थ आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग समुद्र. आपण समुद्रावर काय परिणाम होणार आहे, होतो आहे कार्बन डायऑक्साईड हवेत वाढल्यामुळे. एक ठराविक मर्यादा आहे हो, कार्बन डायऑक्साईड शोषण्याची एक मर्यादा आहे. आणखी एक माहिती आपल्याला मी देऊ इच्छितो की पृथ्वीवरचा जो एकूण ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनपैकी 40% ऑक्सिजन हा समुद्रातून येतो. कारण 75% समुद्र व्यापलेला आहे आणि त्यातलं जे शेवाळं आणि गवत आहे यांची जी शेवाळांची जंगलं आणि समुद्री गवतांची जंगलं ही इतकी व्यापलेली आहेत की समुद्र 40% कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो आणि पृथ्वीवरचा 40% ऑक्सिजन हा समुद्रामुळे आहे. पण आज मितीला हा हवेत वाढलेला कार्बन डायऑक्साईड समुद्रामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये विरघळतो आहे. झाडांची आणि शेवाळांची ॲब्सॉर्ब करण्याची क्षमता संपत चाललेली आहे आणि मग तो कार्बन डायऑक्साईड समुद्रामध्ये तसाच राहतो आणि त्यातून समुद्राचं पाणी ॲसिडिक होतं आहे आणि त्यातून शेवाळांची जंगलं, गवतं आणि जीवसृष्टी मृत अवस्थेकडे चाललेली आहे. हा ग्लोबल वॉर्मिंगचा समुद्रावर होणारा परिणाम आहे. आणि हा काय विचार करायचा, कारण 40% ऑक्सिजन आपल्याला तिथून मिळतो, 40% कार्बन डायऑक्साईड तिथून शोषला जातो, म्हणजे हे चक्र तिथं मेंटेन होतं. आणि जगातल्या 40% लोकांचं अन्न, जगातल्या 40% लोकांचं अन्न समुद्रावर अवलंबून आहे. भारताची आकडेवारीसुद्धा याच्यातच मॅच आहे. 40% आपण दक्षिण भारत, अरबी समुद्रापासून जर बंगालपर्यंत आणि वर याच्यापर्यंत बघितलं ओरिसापर्यंत, तर 40% जनतेचं अन्न समुद्रावर अवलंबून आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट फक्त ऊन, वारा, पाऊस पर्यंत नाही आहे, जमिनीवरच्या झाडं आणि पिकांसाठी आहे, समुद्रावर आहे. आणि याच्याविषयी काय चाललेलं आहे आपल्या देशात तर अजून काही ऐकायला येत नाही. आपला देश जगाच्या बाहेर आहे असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. जगात काय चाललं आहे, ग्रेटा थुनबर्ग स्वीडनमधली 13 वर्षाची मुलगी संसदेसमोर उपोषणाला बसते. बघता बघता तिला आधी मूर्खात काढलं जातं, तिला हेटाई केली जाते आणि बघता बघता एक 6 महिन्यामध्ये युरोप पेटतो आणि 5 लाख मुलं एकाच दिवशी रस्त्यावर येतात. आम्हाला शाळेत जायचं नाही, आम्ही जिवंतच राहिलो नाही तर आमची शाळा शिकून काय उपयोग आहे. ग्रेटा थुनबर्ग युनोमध्ये जाऊन ट्रम्प समोर उभे राहून सांगते की तुम्ही गुन्हेगार आहात, तुमची सगळी पिढी गुन्हेगार आहे आणि तुम्ही आम्हाला मारायला उठल्यात, तुम्हाला फक्त पैसे हवेत, तुम्ही तरी कसे जिवंत राहू शकणार आहात. ग्रेटा थुनबर्गच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन 5 लाख लोक ज्यावेळी रस्त्यावर येतात त्यावेळी घडतं, मित्रांनो, आमच्या देशामध्ये याचा बातमीही नाही, चर्चाही नाही, तरुणांमध्ये सोडा कोणत्याच जनरेशनमध्ये नाही. हे ऐकून ब्रिटनने 3 मे 2019ला पर्यावरणीय आणीबाणी जाहीर केलेली आहे. किती लोकांना माहिती आहे. इमर्जन्सी, एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी लॉन्च्ड बाय ब्रिटन, जी औद्योगिक क्रांतीची जन्मभूमी आहे, त्यांनी हे सगळं बॅन केलं. आणि हळूहळू पुढच्या 6 महिन्यामध्ये 39 देशांनी पर्यावरणीय आणीबाणी आणलेली आहे. आपल्याकडे पर्यावरण शब्दाचा प तरी चर्चा आहे का, आम्हाला भान आहे का. पॅरिस करार, मी सगळं डिटेल बोलत नाही कारण वेळ आपल्याला मर्यादित आहे. जागतिक याच्यावर नुसत्या चर्चा सुरू आहेत. G20ला पर्यावरणावर विषय होता. मला एकाही पेपरला पर्यावरणाविषयीचं साधी बातमी, अहो जग बुडायला निघालं आहे आणि आमचे नेते काय चर्चा करतायत. आणि जग बुडालं म्हणजे सृष्टी बुडणार आहे, भानच नाही आहे लोकांना. आमची प्रतिकार क्षमता कमी झाली असे आमचे राज्यकर्ते आणि आमचे राष्ट्रप्रमुख ज्यावेळी म्हणतात आणि त्याला एकही शास्त्रज्ञ ज्यावेळी उत्तर देत नाही, याच्या इतकी मोठी शोकांतिका नाही. राजकीय लोक त्यांची पोळी भाजायला बसले आहेत, पण आमचे शास्त्रज्ञ काय करतायत.
आमचे बुद्धिवादी काय करतायत? त्याच्या उलट आपल्याकडे काय चालू आहे? आज पुन्हा एकदा आपण ऑस्ट्रेलियामधून मोठ्या प्रमाणात कोळसा आयात करण्याची टेंडर काढलेली आहेत गेल्या आठवड्यामध्ये. कारण विजेचा तुटवडा, वीज निर्मितीचा तुटवडा, आणि सगळ्यात भयानक म्हणजे कोळशापासून जी वीज निर्मिती आहे त्याचाच सगळ्यात मोठा भाग ग्लोबल वॉर्मिंगचा आहे. सगळं जग हे ग्रीन एनर्जीकडे निघालेलं आहे आणि आम्ही कोळसा आयात करायला निघालेलो आहे. दुसरा मुद्दा, आम्ही खनिजे मिळवण्यासाठी, हिरे मिळवण्यासाठी लाखो हेक्टर जमीन पर्यावरणाशीचा काही संबंध नसताना NOC दिलेली आहे. नो ऑब्जेक्शन, काढून टाका, काय करायचं ते करा. दुर्दैवाने आत्ता ज्याची आपली चर्चा होते, आपले रस्त्याचं नेटवर्क अमेरिकेच्या पुढे जाणार आहे, याच्यासाठी कोट्यवधी झाडांची कत्तल झालेली आहे. मुद्दा कसा घ्यायचा हा तुमच्यावर आहे. पश्चिम घाटामध्ये, म्हणजे जो पश्चिम घाट सगळ्यात मोठा बेल्ट आहे, आपली फुफ्फुस आहे, आपले सगळं तिथे नद्यांचा उगम तिथे आहे. भारतातल्या निम्म्या नद्या ज्या अर्थवाहिन्यासुद्धा आहेत, नुसत्याच पाणी देणाऱ्या नाही आहेत, त्या अर्थवाहिन्या आपल्या आहेत, या पश्चिम घाटामध्ये उगम पावतात. या पश्चिम घाटामध्ये प्रोजेक्ट मागून प्रोजेक्ट आहेत, प्रोजेक्ट वाजून प्रोजेक्ट आहेत. म्हणजे आम्हाला गाडगीळ साहेबांनी, माधवराव गाडगीळांनी अहवाल दिला 10 वर्षापूर्वी, लोकांनी तो फेकून दिला. चर्चा नाही तर नाही, तो फेकून दिला. आम्ही आज डोंगर ढासळतायत, रस्ते ढासळतायत, उद्या नद्या आटल्या तर काही नवल वाटायला नको. पुण्यात काय सुरू आहे? नदी सुधार प्रकल्प नावाच्या प्रकल्पाखाली 6500 झाडं तोडण्याचा आदेश आमच्या कमिशनरांनी दिलेला आहे. NGT म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये गेलेल्या नॅशनल ट्रिब्युनलने हात वर केले. हा तुमचा प्रश्न आहे, कुणी त्याची अकाउंटेबिलिटी घ्यायला तयार नाही. पुण्यामध्ये 6500 आणि काही लाख क्युबिक मीटर कॉन्क्रीट आम्ही नदीकाठी ओतणार आहोत, 6500 झाडं तोडणार आहोत. या नदीच्या पाणी शुद्ध करण्यासाठी जायका आमच्याच्याने झालं नाही खर्च. जपानने आम्हाला पैसे दिलेत 900,000 कोटी, आम्ही त्याच्या FD केल्यात. 6 वर्ष झाले आम्हाला जागा मिळत नाही नदीकाठी, आणि आम्ही त्याचं पाणी जसेच्या तसं ड्रेनेज आम्ही वाहतोय. नद्यांचं शुद्ध पाणी आम्ही वापरतोय, आणि आमच्या पुण्याच्या शहराच्या बाहेर पाकिस्तानातले जे लोक आहेत, आफ्रिकेतले जे लोक आहेत, हे माणूसच नाही आहेत, अशा लोकांना आम्ही आमचं मलमूत्र पाजतोय. पण ही नदी आजारी आहे, तिला दुरुस्त करायला पाहिजे. सारंग यादवडकर खूप छान सांगतात की या नदीला डॉक्टरकडे नेण्याऐवजी आम्ही ब्युटी पार्लरमध्ये घेऊन चाललेलो आहोत. ब्युटी पार्लर म्हणजे म्हातारी आई आजारी आहे, या प्रकारे आमची वाटचाल आहे. आमच्या चंद्रावर यान नेणाऱ्या आमच्या लोकांना हे भान नाही आहे का? वेताळ टेकडी कधी उद्ध्वस्त होते याची प्रशासनाला घाई झालेली आहे. हो, आमचे कमिशनर तिथे म्हणतात ही काय टेकडी आहे, याच्यावर काही झाडं आहेत. ह्या प्रकारचे उद्गार ज्यावेळी IAS अधिकारी काढतात, त्यावेळी आपलं प्रारब्ध यावर क्यू करावी की यांचं क्यू करावी असा प्रश्न आहे. ग्लोबल वॉर्मिंग बरोबरच मी येतो पाण्याकडे. पाण्याची अवस्था काय? आम्ही जमिनीतलं पाणी संपवून टाकलं आहे. आमचे वाडवडील किंवा पुण्यामध्ये 10-20 फुटावर आडात पाणी होतं. आमचे आजोबा मोठेने पाणी ओढत होते, ते 25-30 फुटाची विहीर म्हणजे सगळ्यात मोठी विहीर होती. 70 साली वीज आली, वीज सगळ्या गावागावात आली. आम्ही जमिनीतलं पाणी, लाखो वर्ष साठलेलं पाणी आम्ही संपून टाकलं. आता 200 फुटाला पाणी लागलं, लोक म्हणतात वी आर लकी, आम्हाला 200 फुटावर पाणी आहे. 1000 फूट आता फक्त लावारच काढायचं राहिलं आहे. 1000 फूट, 1200 फूट लोक जमिनीत पाणी कुठून मिळेल? पाणी आटण्याची जी परिस्थिती आहे, तुम्हाला जाता जाता उल्लेख करतो, नीती आयोगाच्या अहवालाचा रेफरन्स येतो 2016चा. उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या दरवर्षी 70 ते 80 हजार विहिरी दरवर्षी कोरड्या पडतात. पंजाब आणि हरियाणाचा तर नासाने रिपोर्ट दिला आहे की सगळ्यात आधी पाण्याची सगळ्यात मोठी तुटवडा आणि सगळ्यात मोठं संकट हे पंजाब हरियाणामध्ये येणार आहे. आणि येऊ घातले ते. ही मंडळी जमिनीतून पाणी उपसून भाताला पाणी देतात, जे हायेस्ट वॉटर कन्झम्पशन पीक आहे. जाऊ दे, आपल्या महाराष्ट्राकडे बघूया.
भारतातल्या एकूण धरणांपैकी 43% धरणं महाराष्ट्रामध्ये आहेत, 43, आणि उरलेल्या 28 राज्यांमध्ये 57% धरणं आहेत. त्या महाराष्ट्राची काय अवस्था आहे? सरकारी आकडेवारी सांगतो 52% जमीन वाळवंटीकरणाकडे निघाली आहे. हा सरकारचा अहवाल आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये 4000पेक्षा अधिक मोठी धरणं आहेत, छोटी मोठी धरणं आहेत, वाळवंटीकरणाकडे निघालेलं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण पाणी मिळू शकतो आहे, पण याच्यातल्या अन्नसाखळ्या ज्या आहेत ना, जैवविविधता आणि अन्नसाखळ्या ह्या इतक्या महत्त्वाचं काम करतात, परंतु त्या कोलॅप्स होत आहेत. आणि त्या कोलॅप्स झाल्यानंतर पिरॅमिडच्या सगळ्यात वरच्या टोकावर माणूस आहे आणि खाली सगळ्या अन्नसाखळ्या आहेत. अहो, त्या पिरॅमिडचा एक जरी भाग बाजूला झाला ना, हा पिरॅमिड दणकन कोसळेल. हे असं शास्त्रज्ञ, अभ्यासक, बुद्धिजीवी, प्राध्यापक कुणालाच भान नाही आहे. शोकांतिका वाईट वाटतं, अस्वस्थता वाटते ती याची. आम्ही कशावर चर्चा करतो हे मी बोलायची गरज नाही. आता आम्ही कशावर चर्चा करतो आहोत. आणि पाणी आटलेलं तर आहे. जमिनीतलं पाणी, जमिनीवरच्या पाण्याचं आम्ही काय केलं? आमची शर्यत लागली, आम्ही किती पाणी प्रदूषित करतो. ते गावचा ओढा असो, पुण्याची मुळामुठा असो, किंवा गंगा असो, की हिमालयातली एखादी नदी असो, कुठलंही नदीचं पाणी आपण जाऊ आणि शाश्वत ओंजळीने पिऊ, खात्री नाही. अमरनाथला, हिमालयातल्या देवस्थानाला अमरनाथला जाताना तुम्हाला डायरियाचं व्हॅक्सिन घ्यावं लागतं. हिमालयातलं पाणीसुद्धा शाश्वत राहिलेलं नाही. इतकं पाणी आम्ही खराब केलं आहे. आणि हे पाणी कोणी खराब केलं आहे? कुठल्याही इतर प्राण्यांनी केलेलं नाही. आम्ही इंडस्ट्रीकडे बोट दाखवतो. सगळ्यात आधी आपण मानवी मलमूत्र नदीत सोडण्याचं ज्या इंजिनियरने किंवा ज्याने काढलं असेल, त्याच्या इतका शापित त्याने दिलेला हा सगळ्यात मोठा शाप आहे. त्याच्यापुढे आम्ही रोज पर कॅपिटा पर डे 40 ग्रॅम केमिकल पाण्यात सोडतो रोज. टूथपेस्ट, अंगात साबण, कपड्यात साबण, डिटर्जंट, फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, हे सगळं मिळून फक्त 40 ग्रॅम आम्ही पर कॅपिटा. पुण्याची लोकसंख्या फक्त 50 लाख आहे. 50 लाख गुणिले 40 ग्रॅम जर केलं तर तो हिशोब कॅल्क्युलेटरवर 2 लाख किलो येतो. आम्ही फक्त 2 लाख किलो केमिकल, इनऑर्गॅनिक केमिकल जे डिकम्पोज होत नाही, हे मुळामुठेमध्ये सोडतो. आम्ही पिंपरी चिंचवडचा हिशोब धरलेला नाही. आज कागदावरच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्याची आकडे जर हे आहे, लोकसंख्या 2 कोटी, पुणे शहर आणि जिल्हा मिळून 2 कोटी गुणिले 40 ग्रॅम केलं तर 8 लाख किलो केमिकल आम्ही रोज पाण्यात सोडतो. मग हे पुणे जिल्ह्याचं सगळं गटार उजनीत जातं. हे तिथून पुढे ते समुद्राला जातं. सगळ्या नद्या ज्यावेळी, हे सगळे भारतभर हेच आहे ना, 22 ग्रॅम ते 40 ग्रॅम इथपर्यंत हे कन्झम्पशन आहे. हे सगळं समुद्रात जातं. म्हणजे नद्या, नाले, ओढे हे तर प्रदूषित झालेच, पण समुद्र, तुम्ही जस्ट गेलात तर गुगल करा, लिचिंग ऑफ द सी एवढं जर टाकलं तर तुम्हाला समुद्र आपल्या किनाऱ्यापासून किती किलोमीटरपर्यंत डेड झोन झालेला आहे, जिथे ऑक्सिजन शिल्लक नाही, जिथं फक्त वेस्ट वॉटर आणि प्रदूषित पाणी आहे. समुद्रसुद्धा आम्ही ठेवला नाही, जो किलोमीटरभर खोल असतो, किलोमीटरचे किलोमीटर आणि लक्षावधी स्क्वेअर किलोमीटर दूर असतो, तो सुद्धा प्रदूषित. हे 40 ग्रॅम. हे आमच्या सगळ्या जीवनशैली जी आहे ते आहे. आणि पाणी आटण्याचं आणखी एक कारण सांगतो तुम्हाला. आम्ही फक्त चर्चा करतो पुण्यात खूप जास्त पाणी मिळतं, पुणेकरांवर लोक जळतात, आम्हाला दिवसाआड पाणी मिळतं वगैरे वगैरे. हा डायरेक्ट यूज झाला. इनडायरेक्ट यूज हा सगळ्यात मोठी समस्या आहे. इनडायरेक्ट यूज म्हणजे काय? आपण अप्रत्यक्ष पाणी किती वापरतो याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आपण एक कपभर चहा किंवा कॉफी पितो, 100 मिली असतं. त्या 100 मिली चहा किंवा कॉफीला किती पाणी निसर्गातून कन्झ्युम होत असेल असं तुम्हाला वाटतं? वेळ कमी म्हणून मीच उत्तर देतो, 130 लिटर पाणी त्या 100 मिली चहासाठी खर्च झालेलं असतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क आहे, कारण त्याच्यामध्ये दूध आहे, त्याच्यामध्ये साखर आहे, त्याच्यामध्ये पावडर आहे, चहा पावडर आहे. 1 चमचा चहा पावडर, 2 चमचे साखर आणि 3 चमचे दूध बनण्यासाठी जे पाणी लागलेलं आहे निसर्गातून कन्झ्युम झालेलं आहे ते 140 लिटर आहे. हा मी सुती शर्ट जो घातलेला आहे तो सुती शर्ट एक बनण्यासाठी 4000 लिटर पाणी लागतं. आमची आवडती जीन्स पॅन्ट आहे, ती जीन्स पॅन्ट ती
किती कंझ्युम करते? 10,500 लिटर पाणी कंझ्युम करते. आणि भारतीय आकडा, मॅन्युफॅक्चररचा आकडा आहे 60 ते 70 कोटी लिटर, 60 ते 70 कोटी जीन्स दरवर्षी मॅन्युफॅक्चर होतात. कपडे किती, त्याचे कॅल्क्युलेशन किती. निसर्गातून बनणाऱ्या प्रत्येक वस्तूला किंवा कारखान्यात बनणाऱ्या प्रत्येक वस्तूला पाणी लागतं. 1 किलो भाजीपाला पिकवण्यासाठी 400 लिटर पाणी लागतं. 1 किलो चिकन बनण्यासाठी 4,500 लिटर पाणी कंझ्युम होतं. 1 किलो मटन तयार होण्यासाठी निसर्गातून 8,500 लिटर पाणी कंझ्युम होतं. आणि बीफ 15,500. बीफ आपलं खाद्य नसलं तरी भारत बीफचा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मॅन्युफॅक्चरर आहे किंवा तो एक्सपोर्टर आहे. आमचं पाणी इनडायरेक्टली कुठे जातं? इनडायरेक्टली. आणि याच्यामुळे पाण्याची तुटवडा म्हणजे आमची जीवनशैली. हे आणखी 2 वाक्य याच्यात भर घालतो. 1951ची सेन्सस सांगते जगाची लोकसंख्या 250 कोटी होती, आज 750 कोटी आहे. तिप्पट लोकसंख्या वाढली आणि जीवनशैलीप्रमाणे पाण्याचं कन्झम्पशन आहे ते 6 पट वाढलं आहे. 6 पट कन्झम्पशन म्हणजे डिमांड आणि 3 पट लोकसंख्या, सावित्रिक 18 पट पाण्याची मागणी वाढलेली आहे. पाणी मात्र तेवढंच आहे, किंबहुना आम्ही जमिनीतलं संपवलं आहे, जमिनीच्या वरचं आम्ही प्रदूषित करून ठेवलं आहे. प्रदूषित पाण्याने डॉक्टर साहेब, मी फक्त परवानगी घेतो की कुठलाही अवयव असा शिल्लक राहत नाही की ज्याच्यामुळे प्रदूषित पाण्याने आजार होत नाही आणि गंभीर आजार होत नाही. मेंदू, मज्जा संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एव्हरी, लंग्स, रेस्पिरेटरीमध्ये आलं, लिव्हर, हे सगळ्या गोष्टी. कारण का, जे प्रदूषित पाणी आहे ते त्या जैविक घटकांमध्ये जातं. त्याला मासे खातात, मासे आपण खातो आणि याच्यातनं आपल्या पोटामध्ये सुद्धा ते सगळं प्रदूषण जातं. दुर्दैवाने त्याचा आणखी पुढचा टप्पा असा आहे, याला बायो ॲक्युम्युलेशन आणि बायो मॅग्निफिकेशन असा शब्द आहे. यांच्या पोटात गेल्यानंतर, या सजीवांच्या प्राण्यांच्या पोटात गेल्यानंतर ते साठत राहतं आणि काही काही प्राण्यांच्या शरीरामध्ये ते त्या मेटाबॉलिझममुळे आणखी एनहान्स होतं, मॅग्निफिकेशन, त्या मोठी क्वांटिटी होते. आणि यातून आज पंजाबमध्ये फक्त कॅन्सर एक्सप्रेस आहे. आमची सरकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटल उघडू पाहत आहे. आम्ही कॅन्सर हॉस्पिटल उघडू, कॅन्सर एक्सप्रेस हे करू, प्रत्येक जिल्ह्यात चालू करू, पण स्वच्छ पाणी देण्याचं मात्र आमच्या हातात नाही आहे. कारण जायकाचे 1,500 कोटी रुपये आम्ही एफडीत ठेवलेत आणि अजून 10 वर्षानंतरसुद्धा आम्ही ते पाणी शुद्ध करून देत नाही आहेत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वाटतं की नाही आपण टायटॅनिकमध्ये आहोत. मी तर याचं वर्णन असंच करतो. टायटॅनिक चित्रपट पाहायला आपण जातो, टायटॅनिक बघत असतो, त्यावेळी ते सुंदर जहाज, त्या जहाजाचं इंटिरियर, त्या जहाजावरचे लोक, ते एकदम पॉलिश लोक आणि त्यांचा चाललेला असतं जल्लोष. आपल्याला माहिती असतं हे जहाज फुटणार आहे आणि ह्यातलं एकही माणूस जगणार नाही आहे. हे जे टायटॅनिक आहे, आमच्यासारख्यांना अभ्यासकांना हेच दिसतं की हा जो जल्लोष चाललेला आहे ना, हा जो जल्लोष चाललेला आहे हा किती वेळासाठी आहे माहीत नाही. वेळीच जर सावरलं नाही तर ही टायटॅनिक बुडायला फार वेळ लागणार नाही. आणि त्यावेळी भाषणं, मोर्चे, सगळे प्रकार करून काही होणार नाही. तुम्हाला सांगतो, न्यूयॉर्क शहराच्या चौकामध्ये एक घड्याळ लावलेलं आहे. 2021 साली 21 सप्टेंबर 2021ला एक घड्याळ लावलेलं आहे. ते घड्याळ सेकंद, मिनिट, तास, दिवस, वर्ष असं सगळं दाखवतो की हे माणसा, हे जगातल्या मानवा, तुला ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचण्यासाठी जे काही काम करायचं आहे, जे उपाययोजना करायची आहे, त्याच्यासाठी तुला एवढाच वेळ शिल्लक आहे. 2021ला ते घड्याळ दाखवत होतं 7 वर्ष 123 दिवस, मिनिट, सेकंद माझ्या लक्षात नाहीत. माहीत नाही काय होणार आहे. त्याच्यामुळे टायटॅनिकचे प्रवासी आपण आहोत, पण तरीसुद्धा आपण आपल्यापुरता जर विचार केला तर आपण काय काय करू शकतो. शेवटच्या टप्प्यात येतो. लो कार्बन लाईफस्टाईल, लो एनर्जी लाईफस्टाईल, म्हणजे आपल्याकडनं कमीत कमी कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये जाईल. सोलर व्हेकल्स वापरणे, सोलर इलेक्ट्रिसिटी, सोलर कुकिंग युनिट्स आणि सोलर वॉटर हिटिंग. सगळ्यात आधी आपण 4 झाडं लावतो किंवा पर्यावरणाने झाडं एवढंच आपल्याला माहिती असतं. तर सोलर जर केलं, एक सोलर आपण हीटर जर बसवला 4 लोकांच्या कुटुंबासाठी, तर जवळजवळ 20 झाडं लावण्याच्या इक्वल आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट,
आमच्याकडे तर शर्यत लागली, BRT काढून टाका किंवा PMTचं जेवढं वाटोळ होता येईल तेवढं व्हा. ST बस तर किती अजून ऱ्हास होता येईल. पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण आग्रह धरला पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा. LED लॅम्प्स, विद्यार्थ्यांनी फक्त टेबल लॅम्पमध्ये अभ्यास करावा. हा लाखो विद्यार्थी असतात त्यांनी जरी घरातली ट्यूबलाईट किंवा एक LED वर जर अभ्यास केला तर हजारो लाखो युनिट इलेक्ट्रिसिटी वाचू शकेल. त्यातनं हजारो टन कार्बन डायऑक्साईड इमिशन होणं थांबू शकेल. सिग्नलला गाडी बंद करा एवढं तर करू शकतो आपण. BS6 किंवा इलेक्ट्रिकल वाहनं वापरणे, फ्युएल ॲडिटिव्ह वापरणे, याने सुद्धा फ्युएल कन्झम्पशन मॅक्झिमम होऊन कार्बन डायऑक्साईड किंवा हे जे काही प्रॉब्लेम करणारे वायू हे कमीत कमी हवेत जातील. व्यायामासाठी एअर कंडिशनर जिममध्ये जाण्याऐवजी ओपन ग्राउंड आणि टेकड्या पसंत करा. कारण आम्ही ट्रेडमिलवर चालतो त्याला इलेक्ट्रिसिटी लागते, चालतो म्हणून घाम येतो म्हणून परत AC लागतो, परत जिमला जाताना आम्ही गाडीवर जातो वगैरे वगैरे. ह्या साध्या साध्या गोष्टी आपण करू शकतो. आपण फार मोठे मोदींचे निर्णय आपण घेऊ शकत नाही, राज्याचे प्रशासनाचे घेऊ शकत नाही, पण इंडिव्हिज्युअल लेवलला आपण काय करू शकतो. इंडिव्हिज्युअल लेवलला आपण पाणी वाचवू शकतो. पाण्यात काम करताना आपण 6 ते 7 प्रकारे काम करू शकतो. पाणी साठवणे, पाणी वाचवणे, पाणी प्रदूषित न होऊ देणे, प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर, रिसायकलिंग ऑफ वॉटर, पाण्याची गळती थांबवणे, पाण्याला गुणवत्तापूर्वक पाणी देणे आणि हे सगळ्याचं वॉटर लिटरसी, पाण्याविषयीची जलजागरण करणे. या 7 प्रकारे आपण काम करू शकतो. आम्ही रोटरीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी काम करतो आहे. रोटरीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्यामुळेच पाणी वाचवण्यासाठी आम्ही एरिएटर्स उपलब्ध केलेले आहेत रोटरीने. ते रोटरीचे एरिएटर्स निओपर्ल कंपनीचे असून ते ॲमेझॉनवर फक्त अवेलेबल आहे, दुकानात नाहीत. ते 150 रुपयाला, 140 ते 150 रुपयाला आहेत. रोटरीने खास ते म्हणजे स्वतःचे पैसे ओतून 50 रुपयाला एक एरिएटर उपलब्ध केलेलं आहे आणि आमची इच्छा आहे की पुण्यामध्ये कमीत कमी 1 लाख एरिएटर बसवावेत. या दृष्टीने आमचे सगळे प्रेसिडेंट त्यावर काम करत आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग हा शब्द फार जड आहे, पण आपल्या छताचं येणारं पाणी जे आहे ते पाणी एक छोटासा फिल्टर वापरून आपण जर बोरवेलमध्ये सोडलं तर आपला खालचा खडक भरेल आणि आपल्याला खरोखर पुण्याचा खालचा खडक जो आहे तो आपल्याला इतका सपोर्टिव्ह आहे की सगळ्यांनी जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं ना तर खडक वाचला, आपल्याला वापरायची सुद्धा गरज नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. प्लास्टिक मुक्ती, पेपर ग्लास, प्लास्टिक ग्लास हे जे काही आता नवीन नवीन फॅशन गेल्या 10 वर्षात आलेले आहेत त्याला पुन्हा टाळून आपण हा कचरा कमी करूयात. आणि मगाशी तुम्हाला म्हटलं जे 40 ग्रॅम केमिकल आहेत ते 40 ग्रॅम केमिकल हे आपल्याला ऑर्गॅनिक सगळे वापरल्याला संधी आहे. आज पुण्यामध्ये या प्रकारचे ऑर्गॅनिक केमिकल उपलब्ध आहे. ऑर्गॅनिक डिटर्जंट, ऑर्गॅनिक साबण, ऑर्गॅनिक क्लीनर्स हे सगळे उपलब्ध आहे. हे क्लीनर्स का वापरायचे? कारण का आपल्या शरीरातून जे आपण मलमूत्र बाहेर पडतं त्याच्यात ऑलरेडी बॅक्टेरिया असतात आणि ते डिकम्पोज करतात. परंतु आपण हे ॲसिडिक मटेरियल वापरून किंवा फिनॉलसारखं मटेरियल वापरून आपण त्यातले बॅक्टेरिया मारतो आणि जी काही नैसर्गिक क्रिया थोडीफार घडणार होती तिला पण अटकाव करतो. तेव्हा माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण इंडिव्हिज्युअल लेवलला एवढं तर करू शकतो की आम्ही सगळे जे आहेत आणि त्या प्रॉडक्टच्या किमती ऑर्गॅनिक आहेत म्हणून जास्त आहेत असं नाही आहे. आपल्या ज्या हार्पिक किंवा हे सगळं फिनॉलच्या ज्या किमती आहेत त्याच किमतीमध्ये उपलब्ध आहे. तेव्हा आपण या प्रकारे काम करू शकतो आणि मला असं वाटतं की हे आपण जरूर करावं. मी थांबताना एवढंच सांगेन, मला टागोरांची कविता आठवते आणि पसायदानही आठवतं. टागोरांची कविता यासाठी आठवते की सूर्य अस्ताला निघाला. सूर्य अस्ताला निघाला आणि सूर्याला प्रश्न पडला की आता रात्रभर प्रकाश देईल कोण? सूर्य चिंतेत पडला. सूर्याने सगळ्या प्रकाश देणाऱ्या शिष्यांना बोलवलं. सगळेजण समोर आले परंतु कोणीच तयार होईना रात्रभर प्रकाश देण्यासाठी. सूर्य डुबायला लागला. सूर्याची चिंता वाढली आणि तेवढ्यात एक पंथी पुढे आली. ती पंथी म्हणाली की मी सूर्य नाही होऊ शकणार, पण माझ्या परीने मी रात्रभर जळत राहील. माझ्यापुरता मी प्रकाश देत राहील. तेवढ्या प्रकाशाने मी माझा अंतरंग आणि बाह्यरंग उजळून टाकेल. मित्रांनो, काम आमचं वैयक्तिकरित्या पंथी एवढं जर केलं तर सगळ्या पंथ्या ज्यावेळी पेटतील तरी मला असं वाटतं सूर्या इतकं काम होऊ शकेल. त्यावेळी मी काय करू शकतो हे जर आपण बघितलं
तर आपण पंथीसारखं पुढे येऊन काम करू शकतो. आणि पसायदान आठवायचं कारण, जे खळांची व्यंकटी सांडवतो या सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आमचे जे आम्हीच खल आहोत, या पृथ्वीचे हे चराचर सृष्टीचे आम्हीच खल झालेले आहोत, कारण ही सृष्टी डुबायला लागलेली आहे आणि त्याला जबाबदार मीच आहे. मी एक माणूस हा स्वतःला बाजूला केले त्याने चराचरपासून, परंतु मी ह्या चराचराचा एक भाग आहे आणि ही परिस्थिती माझ्यामुळे निर्माण झाली आहे आणि त्यामुळे मीच खल आहे. माझ्यातला खल बाजूला करून जर मी परत सगळ्यांचा विचार केला तर भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, सगळ्यांशी मैत्री करून आपण ही सृष्टी वाचवू शकतो. मला खात्री आहे की इथले असलेले सगळे संवेदनशील जे श्रोते आहेत ते या विषयावर आधी विचार करत असतील, यामुळं अधिक विचार प्रवृत्त होतील. मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपण खाडेजींची तळमळ, म्हणजे मी पाठीमागे बसले होते तरी मला जाणवत होतं की त्यांना इतके मुद्दे खरं म्हणजे बोलायचे होते आणि खूप तळमळीने ते या क्षेत्रात अनेक वर्ष काम करत आहेत आणि आजही त्यांनी खूप छोटे छोटे मुद्दे असे सांगितले. आणि आपण खरोखरीच जर जागरूक नागरिक असेल तर ह्याच्यावर आपण नक्कीच विचार करू आणि आपल्या आचरणात नक्कीच ते आपण आणू. जलसाक्षरता अभियानाअंतर्गत नील मल्टी इव्हेंट्सनी ये रे घना हा कार्यक्रम मागे काही वर्षापूर्वी केला होता आणि खाडेजी होते, त्याच्यामध्ये मीही होते आणि अतिशय सक्सेसफुल कार्यक्रम होता. आणि मला वाटतं त्या कार्यक्रमाची मला आज आठवण झाली. इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंट असा एक मिक्स फ्लेवर त्याच्यामध्ये होता. आणि त्याच वेळेस आम्ही एक प्रतिज्ञा घेतलेली होती, पर्यावरणासाठी नुसतं आपण भाषण ऐकतो पण आचरण करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. त्यासाठी आपण आज प्रतिज्ञा घेणार आहोत. सो नीलम, ओव्हर टू यू. ह्या प्रतिज्ञेसाठी आपण मंचावर बोलवतो आहे डॉक्टर अनघा राजवाडे, श्री रवींद्र बेंडे, ईश्वरी बेंडे, माननीय डॉक्टर चंद्रकांत कणसे आणि माननीय श्रीयुत विठ्ठल काटे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे नॉर्थच्या प्रेसिडेंट दीप्ती पुजारी आणि मोहन पुजारी. तर आपण स्टेजवर यावं. प्रतिज्ञा आपण घेत आहोत आणि सगळ्यांनी उभं राहून प्रतिज्ञा घ्यायची आणि घरोघरी जाऊन सांगायची. मी पुढे म्हणतो, आपण मागे म्हणायचा. हात पुढे करा सगळ्यांनी. मी इतर सर्व चराचराप्रमाणेच या सृष्टीचा घटक आहे. सृष्टीतील सर्व चराचर माझे बांधव आहेत. या सृष्टीवर माझे प्रेम आहे. ही सृष्टी विविधतेने भरलेली असून त्या विविधतेमुळेच माझे जीवन समृद्ध आहे. ही सृष्टी त्यातील चराचरांना तसेच हवेची व पाण्याची शुद्धता जपण्यासाठी सर्व मार्गांनी प्रयत्न करीन. मी हवा, पाणी, भूमी, जंगल, प्राणी या सर्वांच्या रक्षणाचे भान प्रत्येक क्षणाला ठेवण्याची प्रतिज्ञा करत आहे. सृष्टी व पाणी यांचे संवर्धन व नियोजन यातच मानवजात व सर्व चराचरांचे सौख्य सामावलेले आहे. धन्यवाद. मी रोटेरियन अर्चना कोटकर यांना स्टेजवर बोलावते. त्या आजच्या आपल्या निवेदिका क्रांती शहा यांचा परिचय देतील. एरिएटरबद्दल मला प्रश्न विचारण्यात आला. मी आपल्याला सांगतो की एरिएटर हा नळाच्या टीपला लावणारा एक छोटा डिव्हाइस आहे. हे डिव्हाइस जवळजवळ 30 ते 70% पाणी वाचवतं. त्यामुळे आणि ते सहजासहजी आपल्याला घरच्या घरी बसवता येणं शक्य आहे. रोटरीने ते उपलब्ध केले. आपल्या माहिती असलेल्या कुठल्याही रोटरी क्लबला आपण जर अपील केलं किंवा मागितलं तर आपल्याला ते उपलब्ध होईल. येस सर, एक मिनिट.
हां ऑर्गॅनिक माझा नंबर लिहून घ्या. मी तुम्हाला ऑर्गॅनिकचं जे काही आहे त्या लोकांचे नंबर तुम्हाला नंतर पाठवतो. 98230 ज्यांना ऑर्गॅनिक संबंधी हवं आहे माझा नंबर जर घेतला तर तुम्ही मला मेसेज केला तर त्या विविध लोकांचे नंबर मी आपल्याला पाठवू शकेल. 98230 30218. नाईन 9823030218. Thank you. Thank you, sir. 9.